ह्या सगळ्या चेक्ससाठी मंत्री महोदय फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे आपण ज्यांना देतो हे वसतिगृह त्यांना राहण्यासाठी नीट आहे का हे बघतील। यासाठी स्पेशल बजेट करून जिथं जागा आपल्याला उपलब्ध होत नसतील त्या ठिकाणी आपण विकत घेऊन त्या ठिकाणी हॉस्टेल निर्माण करणार काय? पण अध्यक्ष महोदय एक महत्त्वाचा प्रश्न आज इथे आलेला आहे। नवीन वसतिगृह असेल अभ्यासिका असेल पण जे आत्ता आहेत त्याची जर आपण क्वालिटी पाहिली तर त्याच्यावर मंत्री महोदय फ्लाइंग स्क्वॉड करून तिथे नीट बाथरूम आहेत का, कॅन्टीन ठीक आहेत का, तिथे पाईपचं लिकेज आहे का कुठे, तिकडचं ह्या सगळ्या चेक्ससाठी मंत्री महोदय फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे आपण ज्यांना देतो हे वसतिगृह त्यांना राहण्यासाठी नीट आहे का हे बघतील का, आणि अर्थात सेफ्टी सिक्युरिटी। चला मंत्री महोदय भरारी पथक। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय, आम्ही मुलींच्या सगळ्या हॉस्टेल्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ऑलरेडी लावलेले आहेत ज्याच्या माध्यमातून तपासणी होते। बाकी फ्लाइंग स्क्वॉडचा विषय तर नक्कीच त्याची आम्ही बजावणी करू याकडे। दोघही ओबीसीवर आता कोण तुम्ही ठरवा नेता कोण? अध्यक्ष महाराज महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। माझा याच्यामध्ये स्पेसिफिक दोन प्रश्न अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या अगर जनगणनेचा आधार घेतला आपण अध्यक्ष महाराज तर ते आज 55% जवळपास आहेत अध्यक्ष महाराज, त्यापेक्षा जास्त होऊ शकतं। पण अध्यक्ष महाराज आज जे काही हॉस्टेल 65 हॉस्टेल यांनी चालू केलेले आहेत असं हे सांगत होते दत्त मंत्री महोदय। अध्यक्ष महाराज ह्या हॉस्टेलचं तुम्ही एक विधिमंडळाची कमिटी बनवा म्हणजे हॉस्टेलची स्थिती काय आपल्याला त्या ठिकाणी झालं आता ते किराया नाही अध्यक्ष महाराज, आपण पैसे देतोय, आपण सांगतोय की ओबीसीच्या मुलामुलींसाठी आम्ही हॉस्टेल उघडलेले आहेत, त्याची आता परिस्थिती बघा की त्या कोंबड्या टाकतात तसं त्या कुचकून तशाच। नाना भाऊ आदित्यजींनी तोच प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर मला दिलं पूर्ण प्रश्न तो द्या अध्यक्ष महाराज। त्या पद्धतीची परिस्थिती आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी चालू केलेत, तालुक्याच्या ठिकाणी पण आपण चालू करणार का एक, आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आपण यासाठी स्पेशल बजेट करून जिथं जागा आपल्याला उपलब्ध होत नसतील त्या ठिकाणी आपण विकत घेऊन त्या ठिकाणी हॉस्टेल निर्माण करणार काय, जेणेकरून आपल्याला चांगल्या सुविधा ओबीसीच्या मुलामुलींसाठी आपल्याला निर्माण करता येतील, त्याचं उत्तर आपण द्यावं। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की 62 हॉस्टेल ऑलरेडी सुरू झालेत। दुसऱ्या ठिकाणी जिकडे थोडा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रेंटचा विषय होता तो रेंटचा विषय पण माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी तो वाढवून दिलेला आहे। त्याच्यामुळे मला पुढच्या 3 महिन्यात या ठिकाणी पण आम्ही ऑलरेडी पाहणी केलेली आहे। त्यांना जो रेट वाढवून पाहिजे होता, काही लोकांनी जे मागितला होता त्यांना आम्ही रेट वाढवून MMRDA आणि या एरियामध्ये तो रेट आम्ही वाढवून देतोय। नक्कीच पुढच्या 3 महिन्यात हे हॉस्टेल्स पण सुरू होतील। हे या हॉस्टेल सगळे सुरू करताना तुम्ही ज्या काही ते अटी शर्ती घातल्यात विद्यार्थ्यांना, त्यामध्ये जर आत्ता 1200 तुम्ही सांगितलं की 1200 विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये साधारणतः आपण 65 हॉस्टेलची कॅपॅसिटी धरली तर 13,000 विद्यार्थी त्या ठिकाणी यायला पाहिजेत। 13,000 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन व्हायला पाहिजेत आणि प्रवेश मिळायला पाहिजे अध्यक्ष महोदय। पण केवळ 1200 झालं का, तर तुम्ही ते या हॉस्टेलमध्ये प्रवेशासाठी जे काही अटी घातल्यात त्या शिथिल करण्याची आवश्यकता आहे। तुम्ही जे अट घातली अध्यक्ष महोदय त्यामध्ये केवळ व्होकेशनल एज्युकेशनसाठी ते काढून टाका, सरसकट मेरिटवर त्या ठिकाणी प्रवेश द्या, सर्वच्या सर्व पूर्ण क्षमतेने ते हॉस्टेल सुरू होतील। पहिला प्रश्न। एक दुसरा शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून बघा, हे हॉस्टेल सुरू झालेत अध्यक्ष महोदय, पण अजूनही माननीय नाना भाऊ म्हटल्याप्रमाणे फार जागा कमी आहे, रेंटनी घेतलेले आहे। तुम्ही द्या ना 1000 कोटी रुपये, उद्या जागा मिळतील आणि हॉस्टेलचे बांधकाम सुरू होतील। सामाजिक न्याय विभाग करते ते केंद्र सरकार देते म्हणून करते। आमचे प्रस्ताव 2-2दा 3दा केंद्र सरकारकडे गेलेत, 200 ने 100 कोटी रुपये दर वर्षाला त्यासाठी येतात, त्यामध्ये काहीच होणं शक्य नाही। म्हणून आमची स्पेसिफिक आमची विनंती आहे आपल्याला की आपण यासाठी या बजेटमध्ये 72 वसतिगृहाच्या पूर्ण क्षमतेनं बांधकामासाठी, खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी, शासकीय असेल तर शासकीय जमीन हस्तांतर करून 72 वसतिगृह बांधण्यासाठी एक मुदतीत आराखडा तयार करून हे काम पूर्ण करणार आहात का? यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी मागे लागून हे 65 हॉस्टेल सुरू केले। या हॉस्टेलच्या संदर्भात 10-12 वर्ष आपण चर्चा करत होतो, पण ते काही पुढे जात नव्हतं। पण अतुल सावेंना कारभार दिल्यानंतर त्यांना मी विनंती केली की तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आणि एक हॉस्टेलची जागा शोधून काढून त्या ठिकाणच्या व्यवस्था उभ्या करून
आज 65 हॉस्टेल तयार झाले, सुरू झाले. आणि म्हणून मला असं वाटतं याचं क्रेडिट आपण त्यांना दिलं पाहिजे. काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करू. सोबतच आपल्याला काही भाड्याच्या इमारतीतले हॉस्टेलच चालवायचे नाही आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा मिळण्याच्या संदर्भात त्यांनी जागा काय आयडेंटिफाय केल्या, त्या संदर्भात आम्ही त्या जागा त्यांना उपलब्ध करून दिल्या. महसूल मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आयडेंटिफाय होते किंवा झालेली आहे. त्यामुळे त्या जागा आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या जागा मूल्य त्यांच्या विभागाकडे हस्तांतरित करण्याचा कॅबिनेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निर्णय करणार आहोत. ज्यामध्ये आपल्या माहितीकरता मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या महसूल विभागाला आता जागा प्रत्यार्पित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विभागाकडे आलेल्या जागा आहेत पुणे, जालना, बुलढाणा, भंडारा, वर्धा, गडचिरोली, रत्नागिरी. ज्या आता महसूलनी यांना देण्याकरता वेगवेगळ्या विभागाकडनं प्रत्यार्पित करून घेतलेल्या आहेत त्या सोलापूर, सांगली, धुळे, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गोंदिया. म्हणजे आता तिथेही जागेचा प्रश्न हा संपलेला आहे. आणि आता काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी जागा निश्चित झाली आहे आणि आता ती जागा हस्तांतरणाची प्रक्रिया चाललेली आहे. ते आहेत नागपूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक, जळगाव, नंदुरबार, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर. जागा न मिळालेले फक्त 4 जिल्हे आहेत. त्या 4ही जिल्ह्यांमध्ये मी स्वतः लक्ष घालून त्यांना जागा मिळवून देईल.